मक्याचा सीझन सुरू आहे. जिकडे पाहावे तिकडे बाजारामध्ये मक्याची कणसं दिसतात. काल मी बाजारातून मक्याची कणसं घेऊन आले आणि त्याच्यातून काहीतरी वेगळं बनवावं असं मला वाटलं, तर पाहूया ही रेसिपी. मक्याची कणसं अशी सोलून घेतलेली आहेत. या ठिकाणी काही गाजरं आहेत, ते तुकडे कापून घेतलेले आहेत. शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे. हिरव्या मिरचीचे काही तुकडे घेतलेले आहेत. लसूण कापून घेतलेला आहे आणि अद्रक सुद्धा स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे छोट्या तुकड्यांमध्ये. दुसरीकडे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. या कढईमध्ये अगदी थोडंसं तेल आपण घालून घेणार आहोत आणि एक बटरचा क्यूब घालणार आहोत. तेल याच्यासाठी घालायचं आहे की डायरेक्ट जर बटर आपण कढईमध्ये घातलं तर ते जळून जातं. त्यामुळे आपण तेलामध्ये बटर घालून असं ते छान वितळून घेतलेलं आहे आणि हे वितळल्याच्या नंतर आपण याला फोडणीचं साहित्य घालून घेणार आहोत. आता सगळ्यात सुरुवातीला लसूण घातलेला आहे. लसूण छान भाजून घेतला की यामध्ये अद्रकचे तुकडे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा घालून घेतलेले आहेत. ही जी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा, खूप छान होते. आता हे सगळं आपण याच्यामध्ये तेलामध्ये आणि बटरमध्ये असं सॉटे करून घेणार आहोत. यानंतर आपण कांदा घालूया. कांदा असा थोडासा परतला की नंतर यामध्ये सगळं हाय फ्लेम वरतीच भाजून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा थोडासा परतला की आपण यामध्ये जास्त लालबुंद नाही करायचा आहे, कांदा फक्त परतून घ्यायचा आहे. आणि यानंतर आपण कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची आणि गाजराचे जे तुकडे आपण कापून घेतलेले होते ते घालून घेणार आहोत आणि हे सगळं सुद्धा हाय फ्लेमवरती अगदी 2 मिनिटांपर्यंत आपण असं छान भाजून घेणार आहोत. आता ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या अशा क्रंच लागल्या पाहिजेत, थोड्याशा फार सॉफ्ट नाही भाजायच्या आहेत आपल्याला तेलामध्ये. तर असं थोडंसं सगळं हे झालं की यामध्ये आपण कॉर्न घालून घेणार आहोत. कॉर्न सुद्धा आपण अशाच प्रकारे 2 मिनिटांपर्यंत परतून घेणार आहोत हाय फ्लेमवरतीच. बघा हे छान असं परतलं की दिसायला पण किती सुंदर दिसते, सगळे कलर दिसत आहेत त्यामध्ये. आणि हे परतल्यानंतर थोडंसं आपण मग यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आणि चवीपुरतं मीठ घालून हे मिक्स करून घेणार आहोत आपण. खूप जास्त मीठ घालायचं नाहीये, खारट झाल्यानंतर चांगलं नाही लागणार. काळी मिरपूड घेतलेली आहे, अगदी पाव चमचा, पाव टीस्पून एवढी घातलेली आहे. यानंतर ऑरिगॅनो जे मिळतं बाजारामध्ये, जे आपण पिझ्झावरती टाकतो, ते घातलेलं आहे 2 चमचे. याच्याने फ्लेवर खूप छान येतो आपल्या रेसिपीला. यानंतर रेड चिली फ्लेक्स नसल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता किंवा मग घरामध्ये एखादी लाल मिरची असेल तर ती थोडीशी दरदरी कुटून घेऊन ती सुद्धा टाकू शकता. पण परफेक्ट फ्लेवर येण्यासाठी हे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत. यानंतर थोडासा आपण 2 चमचे एवढा शेजवान सॉस घालून घेतलेला आहे. शेजवान सॉस जर नसेल तर पिझ्झा पास्ता सॉस घातला तरी चालू शकेल. आता हे सगळं आपण मिक्स करून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपला साधा जो सॉस असतो टोमॅटो सॉस, तो 2 चमचे घालून घेणार आहोत. हे सगळं गॅसची फ्लेम ऑफ करून कढई खाली घेऊन करत आहोत आपण. आणि यामध्ये मेयोनीज सुद्धा घातलेलं आहे, जवळपास 3 चमचे एवढं. तर हे सगळं आपण असं मिक्स करून घेऊया. हे असं सुद्धा आपण खाऊ शकतो, खूप छान लागतं. पण याला थोडासा ट्विस्ट दिलेला आहे मी. यानंतर यामध्ये गरमच असल्यामुळे याच्यातच थोडंसं चीज आपण असं किसून घालणार आहोत. गरम असल्यामुळे चीज लगेच वितळून जातं आणि त्यामध्ये छान मिक्स होतं. तर चीजचा फ्लेवर सुद्धा या रेसिपीला खूप छान येणार आहे. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया. असंच जरी डिशमध्ये तुम्ही सर्व करून मुलांना, लहान किंवा मग पाहुण्यांना वगैरे दिलं तरी हे चटपटीत असं भेळसारखं कॉम्बिनेशन, कॉर्नच्या भेळसारखं काहीतरी वेगळं ट्विस्ट देऊन खायला अतिशय छान लागतं. आता पहा, आपण जे चीज घातलेलं होतं ते चीज छान याच्यामध्ये मिसळलेलं आहे, मेल्ट झालेलं आहे. आता हे सगळं थंड होण्यासाठी काढून घेतलेलं होतं. आता हे बघा, समोसा स्ट्रिप्स ज्या मिळतात बाजारामध्ये रेडीमेड, त्या स्ट्रिप्सचा वापर मी याच्यामध्ये केलेला आहे. जर तुमच्याकडे समोसा स्ट्रिप्स अवेलेबल नसतील तर
मैद्यामध्ये थोडंसं बटर वगैरे घालून आपण मळून त्याच्या स्ट्रिप्ससुद्धा बनवू शकतो. जसं की आपण समोसाला वगैरे बनवतो त्या पद्धतीच्या स्ट्रिप्स आपण तयार करू शकतो. यूट्यूबवरती ह्या स्ट्रिप्स बनवण्याचे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला सापडतील. आता या स्ट्रिपला आपण सगळीकडे पाणी लावून घेऊया, जेणेकरून आपण जेव्हा फिलिंग भरू त्याच्यामध्ये आणि ते चिटकवायला घेऊ तेव्हा ते सहज चिटकेल. तर असं हे फिलिंग मी यामध्ये घातलेलं आहे आणि याला आपण पाहिजे त्या शेपमध्ये, आपल्याला ज्या शेपमध्ये आवडत असो त्या शेपमध्ये आपण ते रोल करून घेऊ शकतो. मला ते स्क्वेअर बनवायचं आहे म्हणून मी अशा पद्धतीने हे फिलिंग भरत आहे. याच्यामध्ये थोडंसं आणखीन चीज वरतून स्प्रेड करणार आहे. अशा प्रकारे चीज घालून घेतल्याच्या नंतर ही स्ट्रीप आपण अशी पॅक करून घेणार आहोत. अशी एकदा फोल्ड केलेली आहे आणि ते पाणी लावलेला भाग जो आहे तो आपण दाबून घ्यायचा आहे आणि वरतून पुन्हा ही स्ट्रिप्स अशी उचलून ती सुद्धा अशा प्रकारे बघा दाखवतीये त्या पद्धतीने फोल्ड करून घेत आहे आणि हे सगळे भाग जे आहेत बाजूचे ते दाबून असे फिलिंग चिटकून घेत आहे. समोस्याचा वगैरे आकार न देता किंवा मोमोजचा वगैरे आकार न देता असं जरा वेगळं काहीतरी बनवून आपण ते सर्व करू शकतो. खूप छान लागतं. याला आपण उकडूनही घेऊ शकतो आणि तेलातही तळू शकतो. मी अशा प्रकारे स्टीमर सारखं चाळणी ठेवून ते स्टीम करून घेतलेलं आहे, उकडून घेतलेलं आहे आणि हे खायला अगदी 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 सुरेख झालेलं आहे. तुम्ही मोमोज सुद्धा विसरून जाल, इतकं छान झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा ही वेगळी रेसिपी. कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.